ब्लॉग मध्ये ना आम्ही स्पष्ट बोलूच नाही शकत, शिवाय येणारच. सकाळ झाली मस्त पैकी आणि आज पहिला दिवस आहे ब्लॉगचा. तर मी आवरून मस्त पैकी स्वामींना चाललो. झोप येत होती पण काय झोपायची इच्छा नव्हती, म्हणून असंच फेरफटका मारतोय गावात. काम नाही सध्या, हॉस्पिटल मधून आलोय आत्ताच. व्हिडिओ काढायला चाललोय, नवीन ट्रेंड आलाय. कशाला चहा वगैरे प्यायचं, असंच जाऊ. भाई चहा नाही तर दिवस नाही रे. जाऊ दे. एक तरी इथं पाऊस वगैरे येईल, फोटो काढायचे. कालच बरं होऊन आलोय, परत पावसात भिजलो ना, परत 14,000 रुपये परत बांबू बसन. 14,000 गेले. मग त्याच्यात लाईफ इन्शुरन्स नाही, सकाळपासून शोधत येतोय सगळीकडे. काय म्हणतोय असा किती वेळ आपण कॅमेरा धरून ठेवायचा असतो काय? असा तरी तुला एक दिवसभर दिवसभर म्हणजे रात्री तू झोपला तरी ना तुझा तरी असा हात वरतीच पाहिजे. आता नवीन नवीन लोक काय म्हणतील, बघ आईच्या गावात येते यांनी व्लॉग चालू केले. याला काही गावात जो बोलेंगे पक्का मी आता टुकार लुक केलेलं आहे एकदम डायरेक्ट. कार्यकर्ता कप्पल केलं ना भाई, असली कार हवा लागते ना. अरे अरे MSCB ला नाही, तिकडे आहे रोड. MSCB ला जातो रोड. बघ कुत्र बघ कसा मध्ये आलंय. व्हिडिओ बनवायची होती, फोटो काढायचा होता. एका पण फोटो मध्ये भारी दिसत नाही, एक्का पण. एवढा घाण दिसतोय टक्कल केल्यावर. पण टक्कल आपण केलंय कशासाठी? जिम. ठीक आहे, थंडी येते बाळा, बॉडी बनवणार आहे, कळालं का? समज आता कुठं जायचंय आपल्याला? आता आपण चाललोय किटलीवर चहा प्यायला. पण बाई तुला सांगू का ताई, हॉस्पिटल मध्ये ना एवढं बोर होत होतं, एवढं बोर होत. बापरे. नर्स नव्हता का? नर्स होत्या, अजून पण हात सुजलाय माहिती. तरी तू ब्लॉग बनवतोय. तरी मी ब्लॉग किती बनवतो. कष्ट घेतोयस तू ते. दिवस झालो ब्लॉग चालू केलं, कंटाळा यायला लागलाय. कंटाळा म्हणजे असं झालंय, निघालो की फोन बाहेर काढायला लागतो. चहा वगैरे पिऊन झाला मस्त पैकी मागाशी. घरी येऊन कपडे चेंज केले. स्वामींच्या मंदिरात जायचंय, आज गुरुवार आहे. स्वामींशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. बघितल्या लोकांना म्हणा 2 महिने थांबा, मस्त सॉरी गर्दी बघ आता, आज गर्दी भरपूर आहे. गाडी आपली इथं लाव बाळा. चालू जा. घरी चाललोय आता आरती करून. आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो. गुड नाईट. लई दिवस झाले क्रिकेट खेळायला गेलो नव्हतो. सकाळी उठलो पटकन नाही का, म्हटलं जाऊ आता क्रिकेट खेळायला. पोरांमध्ये आलोय आता क्रिकेट खेळायला. फुल आज 6 चौका षटकार फुल, काहीच खेळता येत नाही. म्हणलं ना तर मित्रांनो, मी बॅटिंगला उतरलो होतो नाही का, पण काय खेळतं तर काय घंटा सॉरी शिव्या नाही द्यायच्या ब्लॉग मध्ये. खेळतं तर काय आलेलं नाहीये. बॅटीला बॉल लागलाय फक्त, बास खालच्या खाली तिथल्या तिथं. जाऊ द्या, लई दिवसांनी खेळल्यावरती असंच होतं नाही कसं. आता आलोय फिल्डिंगला, जिंकायची आहे मॅच. नमस्कार मित्रांनो, जरा वेळ ब्रेक घेतलाय नाही का. आता मी झोपलो डायरेक्ट इथं. लई कार मस्त पैकी वाटतंय. लई दिवस झाले खेळलो नाही. खेळायला जायचं. अबे जरा. तर मित्रांनो, क्रिकेट खेळून झालंय, आता चाललोय मी घरी. आज रविवार आहे, आज बाजार आहे वाटतं नाही का. घराच्या बाहेर आलो होतो जरा, पोरांचे लय फोन आले. त्याच्या चल जाऊ बाहेर कुठेतरी खायला, आज रविवार आहे, संडेचा काहीतरी प्लॅन करू. म्हणलं चला, आलोच. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो होतो नाही का मॅकडीला. तर आम्हाला इथं नवीन कोणतं तरी शॉप चालू झालंय, काय माहिती, आरा स्टाईल. पण हे सर आम्हाला आता रस्ता दाखवतात. हाय सर, हाय करा ना. हाय बोले तो वो क्या चाल है. चाललोय आरा स्टाईल मध्ये. 1 रुपयाची खरेदी करणार नाही, तरी पण बघून येतो कसं आहे काय नाही. कुठं आहे. ओहो क्या चाल है. ओहो काहीच घेतलं नाही खरेदी, फक्त चेकआउट मारला नाही की असंच टाइमपास. लय गरम होत होतं म्हणून थंड हवेचे ठिकाण असतं ना असं. तर मित्रांनो, आम्ही आलोय वडापाव खायला मॅकडीला. आता इथं वडापाव खाणार आहे. ऑर्डर कशी करायची तेच माहित नाही. इथं सगळे स्क्रीन लावून ठेवलेत. आडाने माणसं अंगठा चाप. तर मित्रांनो, आता मी करतोय ऑर्डर डायरेक्ट. आपला नंबर आहे 58 चला रे, खावा खावा सगळे खावा.
रोज मला बोलताय खातो 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 म्हणून. आज बरे खातात ते. लय भूक लागली होती माहिती. लय भूक लागली होती. मॅगडी मधून खाऊन झालंय, निघालोय आता डायरेक्ट वडापाव खाऊन झालंय, बाहेर निघालोय. किती वेळ झालं आता? जवळजवळ आम्ही 2.5-3 तास 2.5-3 तास घातलेत मॅगडी मध्ये. जरा बसलो होतो, जरा जरा गप्पा गोष्टी केल्या नाही का. म्हटलं पुढं काय करायचं प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग, कोणती बायको करणार आहे नाही का सगळं. चला आता ऊन पण लय जास्त आहे, घरी जातो लवकर आणि झोपतो निवांत नाही का फॅन खाली.